आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे गणेश चतुर्थी। उद्या गणपती बाप्पांचं आगमन सर्वांच्या घरामध्ये होणार आहे। त्यामुळे बघा, उद्या आपल्याला गणेश चतुर्थी दिवशी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे। बाकी तुम्हाला काहीही उपाय करणं जरी जमलं नाही तरी देखील तुम्ही दिव्याखाली फक्त ही एक वस्तू ठेवा। बघा, गणेश चतुर्थी दिवशी गणेश तत्व हे कित्येक पटीने प्रभावी असतं, जागृत असतं। त्यामुळे जेव्हा आपण गणेश चतुर्थी दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी अशी ही वस्तू दिव्याखाली ठेवतो तेव्हा आपल्याला त्याचे अनेक शुभ लाभ मिळत असतात आणि त्याचबरोबर आपल्या घराची, कुटुंबाची चांगली यामुळे प्रगती होते। त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करा। फक्त 2 मिनिटाचा उपाय आहे, खूप साधा सोपा असा उपाय आहे, पण तुम्हाला खूप सारे शुभलाभ देणारा हा उपाय आहे। तर ही वस्तू कशी ठेवायची आहे, हा दिवा जो आहे तर तो तुम्ही कुठे लावायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सांगितल्याप्रमाणे उपाय करा। फक्त 2 मिनिटाचा हा उपाय आहे। तर आता बघा, उद्या आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी। त्यामुळे उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। तुमच्या घरामध्ये गणपती बसत असतील किंवा बसत नसतील तरी देखील तुम्ही काही सेवा उद्या अवश्य करायच्या आहेत। नित्य देवपूजा करून गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे आपल्या देवघरामध्ये तिला दुधाने, पाण्याने अभिषेक करून घ्या, पंचामृताने अभिषेक करून घ्या। त्याशिवाय आपल्याला गणपती बाप्पांचं विशेष पूजन करायचं आहे। जरी घरामध्ये तुमच्या गणपती बसवत नसतील तरी देखील तुमच्या देव्हाऱ्यामध्ये गणपती बाप्पांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर अशा प्रकारे विधिवत तुम्ही छान पूजन करून घ्या। गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचे, अक्षत लावून घ्यायचे आहे। त्या लाल जास्वंदीची फुलं गणपती बाप्पांना अति प्रिय आहेत। त्यामुळे बघा, आपल्याला ही फुलं अर्पण करून घ्यायची आहेत, दुर्वा अर्पण करून घ्यायचे आहेत, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे। आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण हे करायचं आहे। तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत रोज अथर्व शीर्षाचं पठण, त्याचबरोबर गणेश स्तोत्राचं पठण हे अवश्य करायचं आहे। कारण बघा, या दिवसांमध्ये गणेशोत्सवामध्ये गणेश तत्व हे खूप जास्त पटीने जागृत असतं। त्यामुळे अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र याचं पठण तुम्ही नक्की करायचं आहे। आता बघूया आपल्याला उपाय कसा करायचा आहे, दिव्याखाली कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे। आता हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरात कधीही करू शकता आणि उद्या तुम्हाला नाहीच जमला तर तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही हा उपाय करू शकता। पण एकदा तरी या गणपतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। दिव्याखाली एकदा तरी ही वस्तू ठेवायची आहे। तर उपाय करताना बघा, देवघरातला मुख्य दिवा पण आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे। गणपती बाप्पांचं विशेष पूजन करा तुम्ही देवघरामध्ये, मूर्ती असू द्यात, फोटो असू द्यात। आणि त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं, एक मातीची पणती घ्यायची आहे। त्या पणतीमध्ये आपल्याला जोडवाट टाकायची आहे आणि तूप टाकायचं आहे। तूप हे तुम्ही गाईचं वापरा किंवा घरातील जे कोणतं तूप असेल तर ते तुम्ही वापरू शकता। आता आपल्याला अशा प्रकारे दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। एक छोटीशी डिश आपल्याला घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला हिरवे मूग जे असतात तर ते मूठभर ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर 21 अखंड तांदूळ आपल्याला तिथे ठेवायचे आहेत आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता दिव्याला हळद कुंकू लावून घ्या आणि आपल्या देवघरामध्ये देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। देवांकडे याची वात करायची आहे, गणपती बाप्पांकडे वात ही आली पाहिजे। आणि त्यानंतर बघा, आपल्याला तिथे बसून ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुमच्या मनातील जे काही इच्छा आहे ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे। तुमच्या मुलांसाठी तुम्ही उपाय करणार असाल तर मुलांसाठीची इच्छा बोलून दाखवायची आहे। धनप्राप्ती, व्यवसाय किंवा तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला इथे बोलून दाखवायची आहे। त्यानंतर तो दिवा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत असू द्या आणि दिवा स्वतःहून मालवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जे हिरवे मूग आहेत तर ते घ्यायचे आहेत। एक आपल्याला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे। खोबऱ्याच्या वाटीमध्ये ते हिरवे मूग आणि गुळाचा खडा एवढं घेऊन आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे हे तुम्हाला अर्पण करायचं आहे। लक्षात घ्या, उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे गणेश चतुर्थी दिवशी। उद्या ज्यांना करणं शक्य नाही आहे तर त्यांनी
अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही हा उपाय केला तरीही चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं साहित्य गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे गणपती बाप्पांना हिरवे मूग अर्पण करतो आणि गूळ खोबरं हे अर्पण करतो, तेव्हा आपल्या कामांमधल्या अनेक अडचणी या बाप्पाच्या कृपेने दूर होतात. शिवाय आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची चांगली प्रगती होते आणि धनप्राप्तीचे मार्ग जे बंद झालेले होते ते देखील खुले होतात आणि याचे अनेक शुभलाभ आपल्याला मिळतात. जर कुंडलीमध्ये आपल्या ग्रहांची स्थिती खराब चालू असेल तर या उपायामुळे बघा आपले कुंडलीतले दोष देखील दूर होतात. त्यामुळे नक्की हा उपाय करा. मुलांसाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर तुम्ही मुलांना घेऊन जा आणि त्यांच्या हस्ते तिथे हे आपल्याला ठेवून यायचं आहे. म्हणजे खोबऱ्याची वाटी, त्यामध्ये हिरवे मूग जे आहेत ते ठेवायचे आणि गूळ जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे. किंवा मुलं बाहेरगावी असतील तर आईवडिलांनी स्वतः हा उपाय केला तरीही चालेल, पण अवश्य हा उपाय करा. शक्य असेल तर उद्या करा, गणेश चतुर्थी दिवशी. शक्य नाही आहे तुम्हाला उद्या करणं तर अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही हा उपाय करा, पण अवश्य एकदा तरी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना हा उपाय उद्या गणेश चतुर्थी दिवशी करता येईल.